हाय स्टुडंट्स, वेलकम इन SD ट्युशन क्लासेस. आज आपण स्टँडर्ड 10 नंबरचा लेसन डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स पाहत आहोत. त्यातील प्रॅक्टिस आहे 10.1 पाहूया. त्याआधी दिवाळीची सुट्टी संपलेली आहे. आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. प्रथम सत्र झालेलं आहे. आता सेकंड सेमिस्टरमधला पहिला लेसन आहे तुम्हाला मॅथ्समध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. स्टँडर्ड स्टुडंट्ससाठी इझी आहे. हा प्रॅक्टिस आहे, हार्ड नाही आहे. थोडा समजून घेतला, काहीही हार्ड नाही आहे. पहा, प्रॅक्टिस आहे 10.1 डिवाइड, राईट द क्वोशियंट अँड रिमाइंडर. पहा, इथे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेला आहे. मोनोमियल आहे. मोनोमियलला डिवाइड करायचं आहे. 21m² डिवायडेड बाय 7m. आता 7च्या टेबलमध्ये 21 पहा किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. म्हणजे आपण 7 3 जा 21 राईट करू शकतो. लिहिते मी इथे 7 3 जा 21. ओके. आता इथे पहा m⁻1 आहे आणि mचा स्क्वेअर आहे. आपल्या इथे mचा स्क्वेअर हवा आहे, तर m⁻1ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर m² मिळेल. पहा, सर्वच राईट करते मी. 7mला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 21m² मिळेल. 7ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 21 मिळतील, परंतु mला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर पहा 21m². आपल्याला 7th स्टँडर्डमध्ये लॉ ऑफ इंडायसेस गेलेले आहेत आणि लॉ ऑफ इंडायसेसमध्ये जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा इंडायसेस किंवा इंडेक्सचे होते ॲडिशन. म्हणजे mचं 1 m⁻1 असेल तर 1 + 1 काय होईल, 2 होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 3mने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार आहे, 21m². म्हणजे इथे काय येईल, 3m. समजून घ्यायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होत असते, इंडायसेसची ॲडिशन, इंडेक्सची ॲडिशन. 7 3 जा 21m² आपल्याला मिळालेले आहेत. आता हे पहा, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा साईन चेंज करायचं असतं. मग इथे आहे पॉझिटिव्ह, हा काय होईल, -21m² होईल. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होईल, 0. म्हणून आपला क्वोशियंट असणार आहे 3m अँड रिमाइंडर असणार आहे 0. इझी आहे. या नंबरला, या डिवायझरला कुठल्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला डिव्हिडंड मिळेल किंवा भाजक ते मिळेल, तर 7ला 3 आणि mला mने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 21m² मिळेल. इझी आहे. या दोघांचा मल्टिप्लाय करून आपल्याला हा नंबर मिळाला पाहिजे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, 40a³ डिवायडेड बाय -10a. आता इथे पहा, -10 आहे, आपल्याला पॉझिटिव्ह 40 हवे आहेत. हाच नंबर मिळाला पाहिजे. -10 असेल, इथे पॉझिटिव्ह 40 आहे, तर पॉझिटिव्ह 40 मिळवण्यासाठी आपल्याला -10aला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, आता पहा 10 4 जा 40, 10 4 जा 40 हे सर्वांना माहिती आहे. परंतु इथे जर आता मी मल्टिप्लाय केलं तर -40 येईल, कारण 1 नंबरला साईन असेल निगेटिव्ह, 1 नंबर पॉझिटिव्ह असेल तर काय होतं, निगेटिव्हचं साईन राहतं. म्हणून मी ते काय लिहिणार आहे, -4. निगेटिव्ह काय होतं, मल्टिप्लायमध्ये साईन पॉझिटिव्ह होतं. आणि आपल्याला एचा क्यूब हवा आहे. इथे फक्त ए आहे, म्हणजे मला काय घ्यावं लागेल, a² घेईन आणि इथे आहे (1) 1 + 2 काय होईल, 3. मग 10 4 जा 40, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 40 आणि a × a² a³ म्हणजे कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे मी, -4a² आणि आलेले आहेत माझे 40a³ मग आणि पॉझिटिव्ह आहेत काय होतील, निगेटिव्ह, आणि अपोजिट साईन मेकिंग सबट्रॅक्शन 0. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. पहा, -48p⁴ डिवायडेड बाय -9p². आता इथे पहा, 9च्या टेबलमध्ये 48 नाही आहेत, म्हणून मी या पॉलिनॉमियलला किंवा या मोनोमियलला असं डिवायडेशन करणार आहे. पहा, कारण ही मेथड इझी आहे. ह्या इझी मेथडने तुम्ही हे सॉल्व करू शकता. पहा,
48 आहे, 9 आहे. 48 आणि 9ला कुठल्या संख्येने किंवा कुठल्या नंबरने डिवाइड होईल तर 3ने होईल. 3 3 जा 9 आणि 4 + 8 12 म्हणजे 3ने डिवाइड होईल. मी फक्त नंबर्सला डिवाइड करून घेते. डिवायडेड बाय 3 किती राहतील? 9ला 3ने किंवा 48ला 3ने डिवाइड केलं. 3 1 जा 3 रिमेनिंग 1 3 6 जा 18 16 राहतील आणि 9ला डिवाइड केली तर राहतील 3 आणि हे दोन्ही निगेटिव्ह नंबर असल्यामुळे ते होतील पॉझिटिव्ह. आता इथे पहा p⁴ आहे आणि p² आहे म्हणजे pचा किती वेळा गुणाकार आहे? 4 वेळा. इथे pचा किती वेळा गुणाकार आहे? 2 वेळा. म्हणजेच pचा ठीक आहे मी ते राईट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. p⁴ आहे आणि p² आहे. पहा इथे कॅन्सल होईल आणि राहील काय फक्त p². म्हणजे आपला आन्सर काय येईल? 16/3p². पहा इझी मेथड आहे. ह्याच मेथडने एक्झाम्पल सॉल्व करा. ह्या मेथडने सॉल्व करायला थोडे हार्ड आहेत. ही इझी मेथड आहे. ठीक आहे. तरी तुमचे स्कूलमधले टीचर काय शिकवतात, कसे शिकवत आहेत त्याच्यावर अवलंबून राहील. परंतु आन्सर हेच येतं. सॉरी आपलं रिमाइंडर आणि कोएफिशियंट राहायचं राहिलं आहे. मी ते राईट करते. कोएफिशियंट इज इक्वल टू 16/3p² आणि अशा वेळी रिमाइंडर असणार आहे 0. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. पहा 4 नंबरचे एक्झाम्पल आहे 40m⁵ डिवायडेड बाय 30m³. इथे पण काय करूया आपण? मी 3rd नंबरचे एक्झाम्पल जसं सॉल्व केलेलं आहे तसंच हेही एक्झाम्पल सॉल्व करते. हे 2 एक्झाम्पल्स थोडेसे वेगळे आहेत. तेच मी अशा पद्धतीने सॉल्व केलेले आहे. इथे पहा इथे 0ला 0 कॅन्सल होईल किंवा 10ने डिवाइड केलं तरी चालेल. 40 आणि 30 10च्या टेबलमध्ये आहेत. राहतील काय फक्त 4/3. आता m⁵ आहे, mचा क्यूब आहे. m⁵ म्हणजे mचा 5 वेळा मल्टिप्लाय, m⁵ म्हणजे 3 वेळा मल्टिप्लाय. 3 3 जातील राहतील फक्त m². m5 मधून m³ 3 जातील m असणार आहे 4/3m² अँड रिमाइंडर असणार आहे 0. इझी मेथड आहे. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल आहे बायनॉमियल. बायनॉमियलला मोनोमियलने डिवाइड करायचं आहे. 5x³ - 3x² डिवायडेड बाय x². आता इथे फर्स्ट टर्म पहा काय आहे? 5x³ आहे, x² आहे आणि 5 आहे. कोएफिशियंट काय आहे? 5. इथे कोएफिशियंट काय नाही आहे? 1 आहे. आपल्याला किती हवा आहे? 5. पहा कसं सॉल्व करायचं? मल्टिप्लाय. x³ कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं आपल्याला 5x³ मिळेल. तर 5 नाही आहे म्हणून 5 घ्यायचा. एक्सचा क्यूब हवा आहे, एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे मी फक्त एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय मिळणार आहे? एक्सचा क्यूब. पहा 5x × x², 5x × x² x³ मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडेक्सची ॲडिशन. इथे 1 आहे, 2 + 1 3 म्हणजे आता इथे आपल्याला काय येईल? 5x आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आलेले आहेत 5xचा क्यूब. काय करायचं आहे? पॉझिटिव्हचं साईन बदलायचं आणि राहतील 0. आता 3x² खाली काय घेतलं आपण? -3x². आता x² आहे, x² आहे. फक्त आता इथे कोएफिशियंट काय हवा आहे? -3 हवा आहे. म्हणजे x² कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -3. -3नेच मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला -3 मिळतील. मग -3x². आपल्याला इथे x² ऑलरेडी x² आहे. आपल्याला x² हवा आहे म्हणजे इथे कोणताही व्हेरिएबल घ्यायचं नाही. x² -3ने मल्टिप्लाय केले की आपल्याला काय मिळतील? -3x². जे मल्टिप्लाय केलेला नंबर हा लिहायचा, कोशंटमध्ये आलेला आन्सर लिहायचं
इथे आणि इथे निगेटिव्ह आहे ते काय होईल, पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होऊन काय राहतील, 0. म्हणजे आता आपल्या इथं क्वोशंट काय असेल, 5x - 3 आणि रिमाइंडर असेल 0. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. इथे काहीही हार्ड नाही आहे. पहा, x² आहे, आपल्याला इथे एक्सचा क्यूब हवा आहे म्हणून मी फक्त एक्सने मल्टिप्लाय करणार आहे. आणि आपल्याला इथे कोएफिशियंट 5 हवा आहे म्हणून 5ने पण मल्टिप्लाय करणार आहे. x²ला, ह्या x² मी 5xने मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, 5x³. मग ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं ते लिहायचे क्वोशंटमध्ये. इथे मला -3x² हवा आहे. x² ऑलरेडी आहे इथे, मला -3 हवे आहेत म्हणून मी -3ने मल्टिप्लाय केलं, आलेले आहेत -3x². म्हणजे क्वोशंटमध्ये राईट करायचे -3. इतकं ते इझी आहे. 6 नंबरचे एक्झाम्पल पहा. 6 नंबरचे एक्झाम्पल पहा. 8p³ - 4p² डिवायडेड बाय 2p². आता इथे पहा 8 कोएफिशियंट आहे, इथे आपल्याला 2ने डिवाइड करायचं आहे. 2च्या टेबलमध्ये 8 4 नंबर आपल्याला माहिती आहे. 2ला 4ने मल्टिप्लाय केले की आपल्याला 8 मिळतील. आणि p² आहे, p³ हवा आहे म्हणजे pने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2p² मल्टिप्लाय, कितीने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळतील, 4. आणि p³ हवा आहे, p²ला pने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळतील p³. 4 2 जा 8, p² मल्टिप्लाय बाय p. इथे 1 इंडेक्स, मल्टिप्लाय म्हणजे ॲडिशन इंडेक्सची p³. आपल्याला हा नंबर मिळाला. कशाने मल्टिप्लाय केला आपण, 4p, ते लिहा क्वोशंटमध्ये. आणि 8p³. आणि हा पॉझिटिव्ह आहे, काय होईल, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहतील 0. आता हा पुढचा नंबर -4p². साईनसहित घ्यायचा, जे चिन्ह असेल ते घ्यायचं, -4p². आता पहा आपल्याला इथे काय हवं आहे, -4. आता इथे घेऊया 2p² कशाने मल्टिप्लाय केल्यावर -4. तर 2च्या टेबलमध्ये 4 2 नंबरला, 2 2 जा 4 आणि -4 हवे आहेत म्हणून मी -2 घेणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहील. आणि p² तर आहेच, p² इथे आहे, इथे आहे, आपल्याला परत कोणताही व्हेरिएबल घ्यायचा नाही. 2 2 जा 4, -4p². आणि क्वोशंटमध्ये काय येईल, -2 आणि -4p². आणि पहिली स्टेप काय करायची, साईन चेंज करायचं, निगेटिव्हचं होणार पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह कॅन्सल 0. म्हणजे इथे आपले क्वोशंट काय आलेले आहेत, 4p - 2 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. पहा कुठेही हे एक्झाम्पल हार्ड नाही. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पहा. 2y³ + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y². आता इथे पहा 2y²ने इथे 2y³ आहे आणि इथे 2y² आहे. पहा 2y² आहे, कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 2y³ मिळेल. तर इथे पहा कोएफिशियंट 2 आहे, 2 आहे, y³ आहे, y² आहे, म्हणजे फक्त yने मल्टिप्लाय केले की आपल्याला 2y³ मिळते. स्क्वेअर आणि ⁻1 पॉवर 1 घेतला की आपल्याला क्यूब मिळेल. म्हणजे आपण मल्टिप्लाय कशाने केलेला आहे, y. ते क्वोशंटमध्ये लिहूया आणि 2y³. इथे साईन चेंज करा, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 0. राईट करून घेऊया 4y² + 3. आता 4y² आहे आणि 2y² आहे. पहा 2y² कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4y² मिळतील. 4 येण्यासाठी 2ला 2ने मल्टिप्लाय करूया, y² आहे म्हणजे गरज नाही. 2 2 जा 4 आणि हा y² आला, 4y² मल्टिप्लाय केलेत कितीने, 2ने, ते लिहा क्वोशंटमध्ये. इथे 4y², इथे पॉझिटिव्हचं होईल निगेटिव्ह साईन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 आणि इथे राहतील +3. आता इथे
3ला आपण कोणत्याही 2y स्क्वेअरनं डिवाइड करू शकणार नाही. इथे आपला क्वोशंट काय आहे y + 2 आणि रिमाइंडर असणार आहे ओन्ली 3. इझी आहे एक्झाम्पल. 8 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 8 नंबरचं एक्झाम्पल पहा. 21x⁴ - 14x² + 7x डिवायडेड बाय 7x³ आता पहा इथे 7ने 21ला डिवाइड करण्यासाठी 7x³ कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 21 मिळतील. 7 3 जा 21 आणि x⁴ आहे आणि x³ आहे म्हणजे फक्त xने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x⁴ मिळेल. मग 7 3 जा 21 x³ मल्टिप्लाय बाय x⁴ म्हणजे आता कशाने मल्टिप्लाय केलेला आहे आपण 3xने. मग क्वोशंटमध्ये किती राईट करायचे 3x आले किती 21x⁴ आणि हे पॉझिटिव्हचं साईन होणार पॉझिटिव्ह आहे तर होणार निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. आता इथे पहा निगेटिव्ह 14x² + 7x ला आपण डिवाइड करणार आहोत 1. आता इथे डिवाइड करताना आपल्या इथे x³ आहे इथे x² आहे. x³ हा काय आहे मोठा आहे x² लहान आहे त्याच्यामुळे इथे इथून पुढे आपल्याला डिवायडेशन करण्याची गरज नाही कारण डिवाइड होणार नाही. म्हणून आपला क्वोशंट राईट करूया 3x आणि आपले रिमाइंडर आहेत निगेटिव्ह 14x² + 7x. 9 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 9 नंबरचं एक्झाम्पल पहा. 8x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x² डिवायडेड बाय 2x². पहा आता हे मोठं एक्झाम्पल आहे. 2x² ने 6x⁵ येण्यासाठी पहा 2x² आहे कितीने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 6 मिळतील 2ला 3 2 3 जा 6. x² आहे x⁵ आहे म्हणजे x³ 3 + 2 5 म्हणून पहा 3 2 जा 6 x 3 + 2 5 म्हणून 6x⁵ कशाने मल्टिप्लाय केला आपण 3x³ क्वोशंटमध्ये लिहिणार 3x³ 3x⁵ पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह होईल आणि रिमाइंडर होईल 0. राईट करून घेऊया निगेटिव्ह 4x⁴ + 8x³ + 2x². आता आपल्याला निगेटिव्ह 4x⁴ हवे आहे 2x² ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2ला 4 आणि निगेटिव्ह 4 हवे आहेत म्हणून निगेटिव्ह 2ने मल्टिप्लाय करायचं आणि x⁴ हवा आहे x² आहे म्हणजे x² ने मल्टिप्लाय केल्यावर x⁴ मिळेल. 2 2 जा 4 निगेटिव्ह 4 x⁴. आता कशाने मल्टिप्लाय केलं आपण निगेटिव्ह 2x² मिळाले आपल्याला निगेटिव्ह 4x⁴. हे निगेटिव्हचे होणार पॉझिटिव्ह आणि रिमाइंडर होतील इथे 0. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल + 8x³ + 2x². आता पहा 8x³ 2x² ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 8 हवे आहे तर 4ने मल्टिप्लाय 4 2 जा 8 एक्सचा क्यूब हवा आहे x² आहे xने मल्टिप्लाय 4 2 जा 8 x² × x³ कशाने मल्टिप्लाय केले 4x म्हणजे आपण क्वोशंटमध्ये काय राईट करू +4x 8x³ पॉझिटिव्ह आहे तो होईल निगेटिव्ह रिमाइंडर 0 +2x². आता पहा 2x² ला 2x² न मल्टिप्लाय करायचं. पहा आता आपल्याला हवे आहे 2x². इथे पण आहे इथे आहे 2x². मग 2x² ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर मिळतील 1 2x². मग क्वोशंटमध्ये येणार 1
आणि आपल्याला किती मिळाले 2x². फर्स्ट स्टेप साइन चेंज करा, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह, रिमाइंडर होतील 0. खूप मोठं एक्झाम्पल झालेलं आहे पहा, परंतु कुठेही हार्ड नाही. कशाने मल्टिप्लाय केल्यावर इथली संख्या मिळेल ते पाहायचं, मल्टिप्लाय करायचा आणि मग आपल्याला इथली संख्या मिळते. ज्याने मल्टिप्लाय केलं ते क्वोशंटमध्ये राईट करायचं. इझी आहे, थोडं समजून घ्या. मोठा एक्झाम्पल आहे, क्वोशंट आहे 3x³ - 2x² + 4x + 1 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 0. लास्ट नंबरचं एक्झाम्पल पाहूया, 10 नंबरचं. 10 नंबरचं एक्झाम्पल पहा, 25m⁴ - 15m³ + 10m + 8 / 5m³. आता 5m³ ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला किती हवे आहेत 25m⁴. मग 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 25 मिळतील 5 आणि m⁴ हवा आहे, इथे क्यूब आहे म्हणजे फक्त mने मल्टिप्लाय करा. 5 5 जा 25, m³ × m⁴. आता ज्याने मल्टिप्लाय केले आहे ते लिहूया क्वोशंटमध्ये 25m⁴. साइन चेंज करा 0. राईट करून घ्या 15m³ + 10m + 8. आता निगेटिव्ह 15m³ हवे आहेत. इथे आपला 5m³ आहे. 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर -15. 5 3 जा 15 म्हणून -3. m³ हवा आहे, m³ आहे, कोणत्याही व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायची गरज नाही. 5 3 जा 15, -15m³. ज्याने मल्टिप्लाय केले ते राईट करा. -3 आलेले आहेत, -15m³. हे निगेटिव्हचं साईन चेंज होईल पॉझिटिव्ह आणि रिमाइंडर होतील 0. आता इथे पहा +10m + 8. आता पुढे पहा m³ आहे, इथे फक्त m आहे म्हणजे आपल्या इथून पुढे डिवायडेशन होणार नाही. मग क्वोशंट राईट करूया 5m - 3 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 10m + 8. इझी एक्झाम्पल्स आहेत, एकदम माइंड शांत ठेवा आणि पहा एक्झाम्पल्स, व्हिडिओ पहा. एकदम इझी आहे आणि तरीही नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा, मी पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.